आता आपल्याला या ठिकाणी विषय मांडू दिल्यामुळे तुम्ही डायरेक्ट व्यासपीठ सोडलेलं आहे. नाही, असं काही नाही आहे की भाजप सेनेमध्ये काही दुरवडी उडाली आहे. फक्त असं होतं की माझे काही विषय होते जे मागच्या सभेत मी महासभेत मांडले होते, मुद्दे होते, त्या मुद्द्यांवर मला उत्तरं पाहिजे होते. म्हणून मी महापौरताईंना पहिलेच महासभा सुरू व्हायच्या पहिलेच सांगितलं होतं की मला काही बोलायचं. तर महापौरताई बोलल्या आपले विषय संपल्यानंतर मी तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी देईल. म्हणून माझा महापौरताईंना तीच विनंती होती की अशा चुकीच्या पद्धतीने आरोग्य विभागात हे चालू असेल तर ते केव्हा बंद होईल. आणि एवढ्या मोठ्या पदावर आम्ही असेल, मी उपमहापौर असतील, महापौरताई असतील आणि सन्मान्य सर्व नगरसेवक आरोग्याबद्दल आपण बघत असाल की वारंवार तक्रारी असल्यामुळे हा जो संताप होता की त्याच मुद्द्याने होती की आपण जवळपास 6 कोटी रुपये मंथली आपण आरोग्य विभागाला म्हणजे आरोग्याच्या ज्या कर्मचारी असेल त्यांच्यावर खर्च करतो, तरी जळगावच्या नागरिकांचा विषय संपत नाही आणि नागरिकांचं समाधान होत नाही. तर माझं तेच वारंवार म्हणणं होतं की जवळपास 950 कर्मचारी असताना कायमस्वरूपी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे कर्मचारी असतील तरी जळगाव शहराचा कचरा संपत नाही. या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही व्यासपीठावर खाली आला त्याच्या आधी थेट महापौरांसोबत आपली शाब्दिक चकमक बघाव्यास नाही, शाब्दिक काही चकमक नव्हती. मी ताईंना परवानगी ताई बोलल्या की समोर जाऊन तुम्ही बोला, म्हणून मी खाली उतरून समोरून माझे विषय मांडले. पुढच्या महासभेला थेट असा इशारा दिला आहे की जर माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर पुढच्या महासभेला येईल. निश्चित असं कधी असेल. आणि मी गेल्या 20 वर्षापासून या प्रभागात म्हणजे ज्या प्रभागातून निवडून येतो आणि ज्या 27,000 नागरिकांनी माझ्यावर विश्वास गेल्या 20 वर्षापासून ठेवला आहे आणि मी माझे मुद्दे जे काही चुकीचे इथं चाललं असेल ते सुद्धा मांडू शकलो नाही तर मग या सभागृहात येऊन उपयोग नाही. या ठिकाणी जसं आपण आक्रमक भूमिका मांडली तसं सभागृहामध्ये असंही बघायला मिळालं की शिवसेना आणि भाजपामध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक उडाली मेहरूनच्या रस्त्यांच्या प्रश्नावरून. शाब्दिक म्हणता येणार नाही, ते विषय विष्णुभाऊंचं असंच म्हणणं होतं की ते समजून घेऊ द्या. पण दीपक भाऊ बोलले की मग त्या विषय झालेला आहे आणि तो विषय परत तुम्ही वारंवार हिच्यावर घेतायत, त्याच्यामुळे थोडं बोलाचाल झाली. बाकी असं काही शिवसेना आणि भाजप म्हणे किंवा चाकदेक कशी झालेलं भूमिका घेतली. आता आमच्या गटनेत्यांचा जो घेतलेला आहे हिच्यावर आम्ही ठाम राहू.